व्हावं म्हणून विठ्ठल पंतांनी रुक्मिणी आई साहेब देहांत प्रायश्चित्त घ्यायचं ठरवतात. तारीख ठरल्या जाते, दिवस ठरल्या जातो, देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय. ही चारी मुलाला गोष्ट कळू द्यायची नाही. दिवस उजडतो. आज संध्याकाळी आपल्याला जायचंय ठरल्या जातं. देहांत प्रायश्चित्त ही गोष्ट रुक्मिणीला कळते. त्रिवेणी संगमावर जाऊन देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय, आत्मसमर्पण करायचंय. विठ्ठल पंतांनी रुक्मिणीला सांगितलं की मी निश्चय केला आत्मसमर्पण करण्याचा. मी पाप्याने सर्व पाप केलेत आणि माझ्यामुळे तुम्हा सर्वांना भोगावं लागतंय ना. रुक्मिणीने सांगितलं महाराज मी पतिव्रता नारी, मला सुद्धा तुमच्या बरोबर देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय, ठरल्या गेलं. आजही अनु उत्तरित आहे. पंतांनी सांगितलं माझा पक्का ठरल्या गेलं. रुक्मिणीने आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला. सकाळपासून आज उदास वाटत होत. 4 भावंड कुटियामध्ये झोपल्या. कुटियामध्ये रात्रीची वेळ होते. विठ्ठल रुक्मिणी सुंदर रुक्मिणी आई साहेब पुरणपोळीचा स्वयंपाक बनवताय आणि आज एका एका मुलाला स्वतःच्या हाताने घास खाऊ घालताय. मनामध्ये भाव आहे. आम्ही दोघंही पती पत्नी देहांत प्रायश्चित्त घ्यायला जाणार आहेत ना. अरे आम्ही देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर माझ्या मुलांचं काय होईल. किती लहान लहान मुलं आहेत. अरे ही 3 मुलं तर एखाद्या वेळेला घेतील, पण अगदी लहान आहे माझी मुक्ता. 2.5-3 वर्ष तिचं वय. तिला सोडून मला जायचंय. अंतःकरणामध्ये अनेक प्रश्नाचं काहूर रुक्मिणी आई साहेबांच्या रुद्रात वृत्ती दादाला, सोपान काकाला आणि मुक्ताबाईला जीव घालते. जीव घालून झोपी घालते. रात्रीची वेळ होते. चंद्र मध्यानाला येतो. मध्यान्ह रात्र होते. विठ्ठल पंत उठतात. रात्रीचे रातकिडे किरकिर करतात. चंद्राचा प्रकाश आकाशात आहे. इंद्रायणीचा कलरव कलकल करत वाहतोय. सिद्धेश्वराच्या देवळातला दिवा तेवत आहे. रुक्मिणी आई साहेबला उठवल्या जात. मुलं जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा विचार न करणारे हे दाम्पत्य निघाले आज आपल्या मुलांना पारक करून जाण्यासाठी. विठ्ठल पंत कुटीच्या बाहेर जाऊन उभे राहतात आणि रुक्मिणीची वाट पाहतात. रुक्मिणी आई साहेब दारापर्यंत येतात, पण पुन्हा वात्सल्याचं प्रेम पुन्हा वळत. रुक्मिणी आई साहेब पुन्हा मध्ये जातात आणि निवृत्ती राजाला उठवतात. निवृत्ती उठतो आणि पाहतो रुक्मिणी आई साहेब रडत आहे. आई रात्रीच्या वेळी तू उठवलंस, रडतेस तू आई. रुक्मिणीने निवृत्तीनाथाचं तोंड हाताने दाबलं. निवृत्ती बोलू नको. तू जर बोलला तर ज्ञानराजा उठेल, सोपाना उठेल, मुक्ताई उठेल आणि पुन्हा मला जाणं शक्य होणार नाही रे दादा. आणि निवृत्तीनाथ रुक्मिणी आई साहेबाला बोलतायत आई काय झालं ग. रुक्मिणी आई साहेब निवृत्ती दादाला झोपडीच्या बाहेर घेते आणि सांगते की निवृत्ती राजा आजपासून या ज्ञानराजाचा, सोपानाचा आणि मुक्ताचा बाप ही तूच आहेस आणि आई सुद्धा तूच आहेस. आई असं काय बोलते तू. हा निवृत्ती राजा तुम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळावा, तुमची नोंद व्हावी, उपनयन संस्कार व्हावे म्हणून आम्हाला आळंदीतल्या धर्म मार्तंडाने देहांत प्रायश्चित्ताचं प्रायश्चित्त दिले रे. तुझे बाबा निघाले आणि तुझ्या बाबाच्या पुण्य कर्मामध्ये आणि पाप कर्मामध्ये मी त्यांच्या अर्धांगिनी ना मला सामील झालं पाहिजे.